निसर्गरम्य डोंगरांनी वेढलेल्या एका छोट्याशा गावात रघुनाथ आजोबा आपल्या कुटुंबासोबत राहत होते। वय झाले असले तरी त्यांची चपळता आणि कणखरपणा आजही तरुणांना लाजवेल असाच होता। गावात शेती आणि पशुपालन हाच लोकांचा मुख्य व्यवसाय होता। रघुनाथ आजोबांनाही शेती आणि पशुपालन यांची खूप आवड होती। त्यांच्या गोठ्यात अनेक गायी, म्हशी आणि शेळ्या होत्या। एक दिवस रघुनाथ आजोबा आपल्या शेतात काम करत होते। दुपारची वेळ होती आणि सगळेजण आपापल्या घरी जेवण करत होते। अचानक त्यांना शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। ते आवाज ऐकून रघुनाथ आजोबा लगेच गोठ्याकडे धावले। त्यांनी पाहिले की एक मोठा लांडगा त्यांच्या एका शेळीला जबड्यात धरून जंगलाकडे ओढत नेत आहे। लांडग्याचे मोठे दात शेळीच्या मानेत रुतले होते आणि ती शेळी वेदनेने ओरडत होती। रघुनाथ आजोबांना हे दृश्य पाहून खूप राग आला। त्यांची लाडकी शेळी लांडग्याच्या तावडीत सापडली होती। ते एक क्षणही न दवडता लांडग्याच्या दिशेने धावले। त्यांच्या हातात एक लांब बांबूची काठी होती। त्यांनी पूर्ण ताकदीनिशी ती काठी लांडग्याच्या दिशेने फेकली। काठी लांडग्याच्या पाठीवर लागली आणि तो शेळीला सोडून मागे वळला। लांडगा खूप मोठा आणि हिंस्र होता। तो रघुनाथ आजोबांकडे रागाने पाहू लागला। त्याचे डोळे लाल झाले होते आणि तो गुरगुरत होता। रघुनाथ आजोबा घाबरले नाहीत। त्यांनी आपली काठी घट्ट पकडली आणि लांडग्याला आव्हान दिले। लांडगा रघुनाथ आजोबांवर झडप घालणार तोच आजोबांनी चपळाईने आपली काठी त्याच्या दिशेने फिरवली। काठी लांडग्याच्या तोंडावर लागली आणि तो मागे सरकला। लांडगा पुन्हा हल्ला करणार तेव्हा रघुनाथ आजोबांनी त्याला काठीने ढकलले। लांडगा गोंधळून गेला आणि मागे हटला। रघुनाथ आजोबा आणि लांडगा यांच्यात जोरदार झुंज सुरू झाली। लांडगा आपल्या तीक्ष्ण दातांनी आणि नखांनी हल्ला करत होता, तर रघुनाथ आजोबा आपल्या काठीने त्याला रोखत होते। बराच वेळ ही झुंज सुरू होती। शेवटी लांडगा थकला आणि त्याने माघार घेतली। तो जंगलाच्या दिशेने पळून गेला। रघुनाथ आजोबांनी शेळीला लांडग्याच्या तावडीतून वाचवले होते। शेळीच्या मानेतून रक्त येत होते। रघुनाथ आजोबांनी लगेच शेळीला घरी आणले आणि तिच्या जखमेवर उपचार केले। गावातल्या लोकांनी रघुनाथ आजोबांच्या धाडसाचे खूप कौतुक केले। त्यांनी एका म्हाताऱ्या माणसाने लांडग्याशी लढून शेळीचा जीव वाचवला यावर विश्वासच ठेवला नाही। रघुनाथ आजोबांच्या या शौर्याची कहाणी गावात घरोघरी सांगितली गेली। रघुनाथ आजोबांनी आपल्या धाडसाने हे सिद्ध केले की इच्छाशक्ती आणि हिंमत असेल तर कोणीही कोणत्याही संकटावर मात करू शकतो। त्यांची ही कहाणी आजही लोकांना प्रेरणा देते।